स्वरकंठ भूषण सुभाषजी महाराज होगे त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद अंगद महाराज डाके मृदंग सात मृदंग बहरशी अभिमन्यू आबामुळे
हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लोकिक, पारखीयाशी सांगता गोष्टी, घराची कुठे खातील, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लोकिक, तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाहे परतोने, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लोकिक. ढाला नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौलिनी हारा गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करो मानेला संतांशी रंजक चित्ताशी बोलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तमोदानुग्रह नादलो पावन धारो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुका ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, देवा आदि देवा जगत देवा, हरिने माझे हरिले चित्त, भान वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लोकिक. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी काल्याच्या सेवेकरता घेतलेला हा गोडरूपी अभंग फक्त मुरमुऱ्यात आणला, नंतर काल्या शेवट आणला. हा दुकानाकडे जातो, दुकानाकडे जातो, तसे भागत आहे थोडे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया एका गोडणीची अवस्था व्यक्त करतात. शिबिराला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावादप्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, सर्व भाविक भक्तांच्या तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर असं कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रथमतः कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा एक बार. मला वाटतं या कार्यक्रमाला विशेष महिला मंडळीची मदत आहे, बरोबर ना? एक बार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, या गावातली सुपुत्र आमची जे दादा बादाडी कुठे, त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. या कार्यक्रमाला एकाची नाही म्हणूया, पण याची दिग्गज मंडळी आहे.
माझ्यापुढे बसलेले आमचे युवा कीर्तनकार ज्येष्ठ गुरुबंधू असणारे बऱ्याच ठिकाणी आमची भेट होते तरी पत्रिकेत पण आज साक्षात त्यांची माझी भेट झाली. पण आमचे विनोद मूर्ती विनोदाचार्य आमचे इंगळे बाबाचे पट्ट शिष्य आमचे दीपक महाराज बादळे त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवायला. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायक कोकिळा, भजन सम्राट, विशेष वारकरी रत्न आमचे सुभाष आबा फुगे त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायक कोकिळा, भजन सम्राट, युवा कीर्तनकार आमचे अंगद महाराज ढाके त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्यांच्या अलीकडे वारकरी आमचे वारकरी रत्न परमेश्वर महाराज कोरे त्यांच्यासाठी टाळी वाजवा. अलीकडे आमचे युवा कीर्तनकार आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक बऱ्याच ठिकाणी असतात, त्यांचे नाव परमेश्वरच आहे, टाळी वाजवा. सोजे आता आपल्या परिसरातील बरेच भरणी मंडळ आहेत, गुरुजन भरणी मंडळी आहेत. आता कसं असते आबा शिळा दोनच सडक विलेपात म्हणलं की एखाद हुड करते, कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. ज्यांची मृदंगात थाप पडते, मृदंग महागुरु, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी तान मुनी आपल्या परिसराचं भूषण आमचे अभिमन्यू आबा मुळे त्यांच्यासाठी काही वाजवा. मला विशेष आनंद वाटला. हे दोन रत्न जुनी आहे, मन आहे जुनं ते जरा टाळी वाजवायला. माझ्यासोबत आमचे गोकुळदास भाऊजी दाजी. आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा. मला वाटतं आमचे यजमान काय नाव, हा सुशील भाया डक आहे काही, हा जाताना बोलवा. लक्ष द्या, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे दंडक आहे बरं का. 1 दिवसाचा सप्ताह असो, 8 दिवसाचा, 1 महिन्याचा, 1 वर्षाचा, त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. आपण बोलता बोलता म्हणतो सत्याची समाप्ती झाली, पारायणाची समाप्ती झाली, भागवताची समाप्ती झाली, शिवपुराणाची समाप्ती झाली. सत्याची समाप्ती होत नाही, पारायणाची होत नाही, भागवताची होत नाही, समाप्ती होते ती आपलीच. सम्यक अधिक आपती बरोबर समाप्त. जोपर्यंत अप्राप्त नाही प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणत्या कार्याची समाप्ती नाही. जगात काही गोष्टी संपणार आहे, नाव बरोबर सांगता. शरीरात संपदा आद्य हरिनामला ते बरवे सुंदर आहे बघा तुमचे नाव कमी करू नका, जास्त करा. शरीर आते, शरीरावर किती प्रेम करा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इथे हाताखाली म्हातारपणा पूर्ण झालं म्हणायची. बाबा मी विरोधाला सांगतो, लिखो कमी व्हायला मला असे गुरुजन चांगले असतील बरं वाटत नाही, फाशी घ्यावं. आबा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, माझ्या पाठी मग 4च बदली उभा, त्याला काहीच येईना.
मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्याला भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. इतके येडी म्हणजे फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटा नाही टाळी वाजवा. ऐका थोडक्यात बोलतो शरीरावर किती प्रेम करा. शरीर राहणार बसू द्या बसू द्या. आता पुढे जागा नाही. आता आल्या तिथे बसू द्या. जागा कमी पडली. पुढच्या वर्षी मंडप पुढे वाढवा पडा असा म्हणजे सगळ्याला महाराज दिसतंय. महाराज इतकं भानगड मोठी आहे काय करावं आता घातली मग पाकिटानं मोठा आहे तसं उघड नाही सारा. आपल्याला कळा खाली द्या. हालो हालो हा असं एवढं मात्र थोडंसं टाकायला नाडू घातलं लोकांना की आपल्याला समजा सुंदर सिस्टम आहे. फळ माझं बसा आजी तिथं बसा समाना लागतो. कीर्तनकार होणं म्हणजे आगनीतून बाहेर पडला एवढा. शरीरावर किती प्रेम करा राहणार. संपदा आती धन किती कमवा या धनाचा न धरी यशवंताची तरुवरून जाया या दिन लोके भोगती कार्या या हरी भजनातील तुझे जन्मला देवाया या नारी वैकुंठनाथा जगा चेते कार्य पाया. ओम नमो भगवते धन किती कमवा राहणार नाही. पण एक वाक्य महत्वाचं आहे. जाईल भंगोनी खरे घडी घडी काढ. कोणाचा काय झालं आहे घ्या इकडे. बोलू ना काय जाता बोलू देतो तुम्हाला. एक वाक्य आहे का. हरिनाम ना आटे ते बरं. देवाचं नामचिंतन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आहे. आणि वर कळणार आणि याच्या पुढचं बोलतो आबा नामचिंतन आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे. साची एक खरे मला जरा 50 हे कसं जसा वशिला तसा कुत्रा फाशीला जसा नाही वशिला तसा बाप फाशीला. दिसं इतकं इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतं गाडी बाजूला कळाला असलं पण स्वतः ती गाडी उचलीत आहे एवढा. याची एक खरे सजावाचे नामस्वरे हे
काय आहे? सांगता म्हणून काल्याचं कीर्तन समाप्ती म्हणून नाही, आणि इतर कीर्तनाचा विषय वेगळा. काल्याच्या कीर्तनाचा इतर कीर्तनात भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या. पण काल्याच्या कीर्तनात चरित्राचा उच्चार आहे. घाम चालू आहे, घाम आले जिथं घाम तिथं फुकटचा खाली की शुगर होते बघा. चरित्र उच्चार आम्ही केले देवे भगवान परमात्म्यानं गोकुळात चरित्र केलं, त्याचा उच्चार करायचा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे धावते एका अभंगाचा भावार्थ. देवानं 3 ठिकाणी चरित्र केलं. किती किती कुठं कुठं मला माझं नाव पाहतो. मथुरेत, वृंदावनात, गोकुळात. ज्या टायमाला भगवान परमात्मा वृंदावनात गेली, डाके महाराज म्हणले वाजवली, वेणू वाजवला. तुझ्या मुरलीचा धुवे आकलपीठ पडता कानी इव्हळ झाले अंत. ती घवळण म्हणू लागली, आहार सावळिया आहार सावळिया कशी वाजविली मुरली मुरली आहार सावळिया आहार सावळिया आहार सावळिया कशी वाजविली मुरली पान ताळी वाजवा ताळी वाजवा ताळी ताळी. लागल्या मुलीकडे पान आहे. अरे पान लागल्याबरोबर असा पान जावा तशी अवस्था झाली. हरिला माझा प्राणा तिने हरिला माझा संसार केला दानकीना संसार केला दानकीना होई संकरणी आहारला भजिया शिवा नाद कानावर पडला. दीपक बाबा नाद लई बेकार असतो, कोणताही नाद असो लई बेकार. आता सांगायचं टाईम नव्हतं, टाईम होता जाऊ द्या. थोडक्यात कानावर ध्वनी पडल्याबरोबर विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोण गावा त्या कोण नंदा बुद्धी बदलली प्रेम नंदा हो नंदा हो नंदा बाबा
नवे काही मुरलीचा नाद भरला हृदय. बस माझ्या डोका येऊ द्यायचं नाही कुणाला. पुन्हा काय झालं लक्षाला घेऊन या म्हणे. रिटर्न हाताला फायदा नसते. बाबा कानावर मुरलीचा धनी पडला, नाक पडला, लक्ष दिलं नाही का. हातातलं काम हातात ठेवलं, दारातलं काम दारात ठेवलं, घरातलं काम घरात ठेवलं आणि देवाच्या दर्शनाला जायची इच्छा झाली. आता दीपक महाराज विनोद म्हणून बोलत नाही. जुन्या काळात सासुरवास होता. काय बाया झोपल्या काय होता. आता सुनवास उलट झालंय. आता विनोदानं सांगतोय जुना जुना गेला दादा नवा नवा आलं. आताचे नवरे सारं नंदी बैल झालं. डोक्यावर दळण घेऊन तुरु तुरु चालत. जुनं गेलं दादा. जुन्या काळात बाया दळायच्या. कोण दळायच्या. बरोबर आहे का. लक्ष्मी शिकली भेटली बसू नका. आता गडी घेतला डाबा निघाला पुढे. विनोद नाही हो म्हणाय जुनं ती सासूला स्वतः महाराज. सासूला विचारले सुनाला भाई येता येत महिला म्हणून त्याला वाटत असं कुणाला नमुना यायला काला ऐका. आता खरं सांगा आजी सुनाला विचारल्याशिवाय तुम्हाला येता येते का. उलट झालंय उलट. जाता येत नव्हतं पण युक्ती केली. पहिला बुलांडवाले येता करी घाट विषम पाणी यांचे पवित्राचे पाण्याचं माठ भरलेले पाणी केलं. पाणी सांडून दिलं. आता बाई सासूबाई पाणी संपलंय. जुन्या काळातली म्हातारी लाज वाटते का. अक्कल आहे का. पण तिला तेवढंच निमित्त पाहिजे होतं. माझे तुकोबरा सांगतात विष पाण्याचे करीतील घारी. देवाच्या दर्शनाला निघाला. एकटा नाही ती गौरव सगळ्या गौरवला म्हणाली चला 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 चला. चंद्रा काकू चला. सकू काकू चला. सकू काकू चला. अगं बाई कुठं माधवगावला शिवाजी नगरला काला खाण्यासाठी चला. देवाच्या दर्शनाला चला. चला चला म्हणती बाहुदृष्टी दीपक महाराज विमान विनोद पण नाही. तुमच्या सगळ्याच्या तोंडावर होतो आबा माझा ताल फार पक्का आहे. ज्याचा ताल पक्का आहे त्याच्या आयुष्यात हाल होत पण नाही तर दीपक बाबा बरेच कीर्तनकार म्हणते भाऊ कीर्तन नाही रंगलं होतं.
घाट न्यायला काय तू का गाण्या ओढायला काय काय ती कुस्ती आहे का तू नुसतं पाकिट हाना आहेस का काय विनोद सोडून द्या चला चला अगं बाई कुठं आज माझा काला आहे देवाच्या दर्शनाला सगळ्या गवळणी आल्या थोडक्यात बोलतो ऐका मला वाटतं दीपक बाबा संसार एकट्यानं करावा आणि परमार्थ सगळ्याला करावा एका बाईनं स्वयंपाक केला आभा सगळ्या बाया सगळं घर खाई पण एकानं परमार्थ केलेला सगळ्याला एक एक हो म्हणा की येत नाही इमानदारीला येत नाही ऐका संसार वैयक्तिक असावा विजय दादा तुझं झालं मग बरं झालं नाही बरेच पोरं म्हणे हुंडा नको मामा फक्त मुलगी दे मामा म्हणाला तू भगवून गांजावर तुला मुलगी दे नाही असू दे असू दे पलीकडे दोघं तू झाले का पलीकडचे मला तुम्हाला नाही मग झाले बरं झालं जाऊ द्या तुम्हाला अनुभव आहे खरं सांगा संसार वैयक्तिक असावा आणि परमार्थ सार्वजनिक असावा विजय दादा खरं सांगा मुलगी बघा आता माझं झाले नाही मला करायचे नाही त्या भानगडीत अजिबात ते बोकडा आहे म्हणून एवढं एवढं हालतो मी हाललेला असतो तर एका बुक्कीत तर गेला गुर्जा मला गुर्जा इतकं सोपं नाही दीपक बाबा खराय का नाही हो म्हणा गुर्जा युनोरलं ऐका विजय दादा खरं सांगा आता तुमचं झालं ज्याला मुलगी बघायची ज्याला लग्न करायचे त्यालाच मुलगी पटावा का दुसऱ्याला काही पूर्ण नाही नमुना 2-4 मित्र सगळे येते 2-4 तुम्हाला कळालं ना म्हणजे मित्राला विचारते जर मग घातली मग मी तेवढं खाली जाऊन बोलत पण मुद्दा डोक्यात ठेवा संसार स्वतंत्र डोक्यानं असावा परमार्थ सगळ्याला करावा करावी का तरी करा करा नाग पाठ करा करा नाग पाठ धरा पंढरीची वाट धरा मी एका ठिकाणी असत म्हणलं एका गड्याच्या अंगात आलं तिथं हे जेव्हा उठलं आहा हो आहा हुशार माणूस होता आमच्या इजी राहत असत जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं अंगा करायला म्हणून लागलं सोडा 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 इजे दादा म्हणे कामून ते म्हणला बिड्या मोडतात त्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या लोक म्हणतात ताच्या अंगातलं जेल येते 20 रुपया भोकारा संसार वैयक्तिक परमार्थ सगळ्यांना करावा थोडक्यात बोलतो त्या गवळणी सगळ्या देवाच्या दर्शनाला आल्या हा कायम आहे त्याला जरा बसा त्या गवळणी सगळ्या देवाच्या दर्शनाला आल्या दीपक महाराज काय भाग्य असेल पाहिली आली जरा पैसे तुम्ही झडवून या पाहिला या वयात मी इतकं वाजवता तुम्ही इतकं गाताय धन्य माता पिता काही वाजव पाहिला नंदाचा नंद पाहिला बरोबर ती गोळ तिथं थांबली आलो नाही चालू नाही सैरा वैरा काही दीपक महाराज त्या बायाने हेकणं लेकरू पाहिलं तर हे आनंद वाटते हेकणं कळते हेकणं
बघ ते भाषण सांगत ते पापडी. अरे हेच म्हणजे पाहिलं तर ह्याला आनंद वाटतं. हा तर ब्रह्मांड चालक आहे. गतीर भारता प्रभू जेने हे ईश्वर म्या बोलविल्या चाले हे शरीर. त्याला पाहिल्याबरोबर सगळ्या जोडणी काल्या घेऊन घराकडे निघाल्या. पण ती गवळ भाग्यवान तिथं थांबली. तुकोबाराने विचार केला पाहिजे टाइम होते आलाय. सगळ्या गवळणी गेल्या तू घरी जा म्हणल्यास उत्तर दुसऱ्या चरणात आहे. तू घरी जा. ती म्हणते महाराज तुमचं खरं आहे. 7 दिवस शिवपुराण ऐकलं, कीर्तन ऐकले, अवस्था बदलली, त्याचं दर्शन झालं. आता कैशी जाऊ जरा बाबा काळाचे 3 प्रकार आहेत. किती कोण वगैरे माझ्यापाशी तिथं बसते. असं दे असं दे ऋषिकेश बाहेर करतो. शाळेत किती राहीस? 6वी. काळाचे प्रकार किती? कोणते कोणते? एक पोरग म्हणलं सकाळ दुपार संध्याकाळ. गिबली नमुना आहे तू. एका गावात एका मास्तरानं पोराला उठवलं उठ म्हणे का आज सकाळपासून मी उपवास आहे. याला कोणता काळ म्हणायचा? किलो विचित्र होतं. म्हणला गुरुजी कोणताच काळ नाही, खरा दुष्काळ आहे म्हणला. इतका खाला असून तू उपवासी म्हणला दुष्काळच आहे म्हणला. मला चोरून ठेवायचं नाही. हे सगळे विनोद आमच्या इंगळे बाबाचे. आधी इंगळे तुला सगळे येत म्हणायचे. बाबा महाराज भरपूर होती, पण इंगळे बाबासारखी नेमली रोड नाही रोड नाही. आणि तसाच आदर कोणताही कीर्तनकार असते. आदर नाही तर बरेच कीर्तनकार असे लांबून बघत जस काय तसा आपला धुण्याला धोरा. पण सगळ्याबद्दल आदर करणारी युक्ती आमची इंगळे बाबा होती. किती प्रकारे करायची झाली ना ओके. आता कोणतं चालू? वा म्हणलं दुपार आहे. आता वर्तमान आहे. आता पोटे धाबे मन तुझ्या चरण देखील या. आता उघडे डोळे, आता जागा रे भर जागा. काय सांगू आता संतांचे उपकार. आता तरी पुढे हाच उपदेश. आता निषेध बाबा लोजीचा. Vamos
हरिओम दादा आता तुम्ही विचार माणसात आबा तुम्ही म्हणता महाराज गवळण जो कधी उघडली तुकोबराय कधी उघडली तुकोबराय आली कुठे गेली कुठं होती कुठं त्या टायमाला तुकोबरायच होते ना तुम्ही होतो निद्रा करीता होतो पायी सभेची लंका घेतली तई वानर गोवळ गाईचा निद्रा करीता होतो पायी सभेची लंका घेतली वानर गवळ जे जे धान्य होता का त्यांचे ऐका भगवान निद्रिस्त होते आपण पायथ्याला होतो कुठं होतो हो म्हणा की पायथ्याला होतो राम अवतारात आपण वानर होतो कृष्ण अवतारात आपण सौंगडे होतो आज बोध अवतारात तुम्ही उभे विठेवरी आम्ही झालो प्रत्येक अवतारात तुकोबाराय होते त्या गवळीला म्हणतात बाई घरी जा ती म्हणते आता कशी जाऊ घरा मग तुकोबाराय म्हणते तू म्हणते आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा तुला नेमकं काय झालं उत्तर पहिलं तर हरिणे माझे हरिणे हरिणे माझे हरिणे हरिणे माझे तू घरी जा ती म्हणते आता कशी जाऊ घरा मग तू कबर सांगितलं तुला झालं काय ती म्हणते हरिणी माझे हरिले चित्त बाबा चित्ताचं हरण करतो त्याचं नाव हरी हरी चित्ताचं हरण करतो सावळी रोपडी चित्त येणे नंदाच्या हरिणी माझे हा शब्द बहुवचनी आहे बरं का एक वचनी आहे हरिणी माझे म्हणून आपुली आपण संसार बंधन जाऊ द्या आता मला कीर्तन टाइमच पडायचे तुमचं नाव काय बाबासाहेब बाबा खरं सांगा परमार्थ आपल्यासाठी तुम्ही संसार किती करा लोकांसाठी आता ह्या काही मी माळी घातल्या कुणासाठी कुणासाठी हाव कुणासाठी माझ्यासाठी ही अंगठी मी खुशकऱ्यास कोण काढते कुणा त्या बाहेर येऊन म्हणाले बाबा 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 हे ते लक्षात असते लक्षात बाबा तुम्हाला चहा लय आवडत होता आणि चहा घेता घेता तुमची अंगठी लोक लोक हालत होती भूषणही घेते आणि विनोद तुम्ही हसा म्हणून बोलत नाही खरं सांगा बाबासाहेब दादा ह्याला कोणीतरी व्यवहारात मालक आहे पण याचा मालक माझा भगवान परमात्मा आहे म्हणून तुम्ही सोन्याच्या साखळ्या घालाल गळ्यात तर तुमच्यावर चोराची नजर असेल पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालाल तर माझ्या भगवान परमात्म्याची नजर नाही तर बरेच लोक म्हणतात माळ घाला म्हणजे तितक्या पापात कशाला घाला माळ घालणं पाप आहे अजय दादा माळ घालणं पाप आहे का पुण्य हा
घालायची माझ्याकडे नागराग बघू नका भाऊ आहेत का मी तर मग टावर खालीच नाही म्हणे असं द्या तुम्हाला आहे बघू हा ते लायसन पाहिजे नाही दरावर चांगलं आहे लायसन नाही काय करा असं द्या मुद्दा डोक्यात ठेवा तुम्ही हसा म्हणून सांगितले पट्टा म्हणून सांगते फार मारतो आपल्यासारखे मग एवढं म्हणते हरिने माझे खरिले चित्त परमार्थात पाहिजे चित्त शरीरात पाहिजे पित्त घरात पाहिजे एक मत्त बाजारात पाहिजे पत्त आणि शेतीत पाहिजे खत संसारात पाहिजे वित्त आता पाकिट घेऊन घरी जा अंगण मारा वाटप आहे उभा भेटीची नाही पाकिटाची आवडी तुम्ही पाकिट नेल्या चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता का डिकासन घेता का रिकाम्या हाताला फाशी घेता का कोण विचारते धनवंता लागी तव झाली या धनाची तुटी जोवरी चढ नका तोवरी म्हणती संस्कारात पैसा सदा शृंगार भूषणे सदा शृंगार भूषणे कांता नवी बहुमाने काय सांगाव महाराज हा आवाज आमचे सद्गुरू मारुतराव महाराज दास्तापूर करते आमचा हा साधा जाऊ द्या पैशाला किंमत आहे हे होणार परमार्थात चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे झालं अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण माझे चिंता तुझे पाये राहो खाव दे चिंता माझे पायापाशी चित्त नाही नामे चित्त मिले तो सब मिले नाही तो फुकट संगत परमार्थात पाहिजे चित्त हरिने माझी हरिले चित्त हे पण बाबा कीर्तन मला टाइमवर सोडायचे खरं सांगा सुभाष बाबा 8 दिवस कथेला महिला जास्त होत्या का पुरुष हा महिला तुम्ही कुठे गेलता ते माझं गावात सकाळचा द्या काय तंबाखूला तुला श्रीकृष्ण म्हणे आतुना डावा तंबाखुला चुना पुढचं सांगत नाही विनोद नाही हो काय आता कार्याच्या कीर्तनाला आल्या खरं सांगा 8 दिवस बी यांना मदत केली तुम्ही केली नाही असं नाही झाकली मग तुम्ही केली मदत ऐका तुमच्याशिवाय काही खरं नाही तुम्ही हेच म्हणून ते आहे आणि मला जाताना विश्वास देतो सगळ्याला धरावं लागते आता 8 दिवस कीर्तनाला आल्यात आज कीर्तनाला आल्या ह्या रिकाम्या हाताला आल्या त्यात हे मुरमुरे आणले दही आणले प्रसाद आणला हळद कुंकू नारळ जमलं ते कीर्तन काढला 100 क्या नाही सांगा राथा नाही रिकाम्या हाताला आल्या खरं सांगा तुमचं कसं आहे हे जर आमच्या पाया पडायला खिशात हात घातला तबाखून तुडा विनोद नाही महाराज खरा परमार्थ टिकवलाय यांना टाळीवर टिकवलाय म्हणून गोकुळातल्या गोळींना तुकोबारांना धन्यता दिली धन्य बाया आयशा नारी धन्य बाया आयशा धन्य बाया आयशा नारी धन्य बाया त्यांना परमार्थही केला त्यांना संसारही ते सगळ्यांना जमत नाही दोन्ही काही समाधान समकटीनं बहुत आहे काही माणसाला गायला किसन कळत
वाजवायची सण कळत नाही ही सण किती कठीण आहे ताली 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 होई तेव्हा बरी ठेवू जाता हात आणि वाजवा पण त्यांनी केलं म्हणून तुका बरं म्हणता धन्य बाया हरिदारी नांदती हरिदारी नांदती हरिदारी नांदती हरिदारी नांदती सोनिया तुझ पाणी सोनिया तुझ खुटी अडकला खुटी अडकला दोघे म्हणत एक पक्का धरले म्हणला दोन खाली वाढायला म्हणला खाली वाढायला तीन जेव्हा धक्का मारला आवाज दोघी तुटली दोघे उलटून पडले पाक पडला पडला त्याला चंद्रभरी दिसलाय खाली पडला पडला म्हणा का रटगाट वर आला अरे चंद्रभरी होता का खाली आलता ऐका दारू पिली तशाना इशारा आहे गांजा वाढला तशाना इशारा आहे परमार्थ केल्यास कायमचाच ईशी ईश्वर पडिला अंगी ब्रह्मरस एका जनार्दनी गाता हरीचे नाम आणि निमाल इंद्रिय विसरली काम मग ती गोळ म्हणते डोक्यावरचं वजन भार वित्त विसरली हुशार माणसाला कळत भक्ताचा महिमा भक्ताची तो का म्हणे अंगी व्हावी ते तरीच महिमा हुशार म्हणजे ज्ञानी तज्ञ पारखी पारखी अशी सांगता गोष्टी आणि घरची कुठी घरची माझ्यावर आळ घेते मग तू कवराने सांगितलं बाई तुझी अवस्था कळाली आता तू निवांत थांब तुका म्हणे निवांत ताली वाजवा ताली वाजवा तुका म्हणे पाहिले पाहि परतोनी आता मला सांगतात बाई तुझी अवस्था कळली पूर्ण बोधाला जाऊन पोहोचली मी तो वासुदेव कळू येईल आता मला कळालं तू निवांत थांब तू का म्हणे निवांत पाहिले पाहिले तू का म्हणे चित्त निवांत राहिले आणि काही ते पावले ऐका महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यासाठी सांगतो इकडे येताना गडबड करावी करावी तातडी येताना गडबड करावी पण आल्यानंतर हळूहळू ढाली ढाली येतोलेली मार्गाचेली बळी तू का म्हणे येथे न चले अनुभवी गोडी आता मस्त काना घ्यायचा प्रसाद घ्यायचा भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आता कुठे झाले तुझे चरण आनंद वाटला तू का म्हणे निवांत राही पाहिले काही पडतो आता कैशी जाऊ घाला म्हणजे बरा होती त्यामध्ये धावते गाता भंगाचा भावार्थ झालाय 5-10 मिनिटात चरित्र भाऊ हातवर करा हातवर करा हातवर करा सरळ सरळ दुकानदार 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 हात वर घ्या वर 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 हा
दर्शनासाठी माझ्याकडे आणा. हा ह्याच्यामुळे दुकान वाढलं ना त्याचं. सरळ सरळ असं ठेवा चहा कोण येतो. घ्या खाली घेतलं तुझ्या म्हणतात. आनंद वाटला. खरंच सांगा दीपक बाबा, कीर्तनात आनंद निर्माण होणं हाच खरा काळ आहे. हरिनामाचा खिचडी आणि प्रेमी मोहिला. खरं सांगा सुभाष बाबा, आनंद मिळणारी जागा आणि समाधान मिळणारी जागा फक्त परमार्थात. एक आबा काही माणसं आता घरी असे घरीच नाही, असे मोकळे हसनात बोलनात असे बाळाला ताण येतो. जात काय सांगा अवघड झालं. मग ह्याच विचार करतात काहीतरी हळू म्हणतात चहा घेतात. हा हा कॉफी हा दूध डिकाशन फाशी हा. म्हणजे एवढी तयारी केली आहे लोकांनी ऐकाकडे. म्हणून इसरायची जागा एवढीच आहे म्हणून पाया पडतो आनंदाला कीर्तन ऐकतो. आता तुम्ही खरं सांगा फ्रेश झाले का नाही? आपली फ्रेश मोकळे झाले मोकळे. मला भेट नाव काय? नाव मच्छिंद्र मामा काळे. आता बघाकडे घाम आला. कसं झालं बघा लय बुका लावून कामाचं नसते हो. कुणाचा तळतळ घ्यायचा नसते कधी. आनंद वाटला. ऐका एका मिनिटात बोलतो. याच्या पुढे किती सांगू. महिपत्र सिंधू आहे. पृथ्वीचा कागद केला. समुद्राची शही केली. सरस्वती माता लिखाण करायला बसली तरी देवाचं चरित्र संपणार संपणार. त्याला 16,108 होत्या. विजय दादा देवाला 16,108 काही म्हणतील एकच बरगड्या उघड्या केल्या. 16,000 कशा सांभाळल्या असतात हो. आकाशराव आकाशात अजय दादा कशा सांभाळल्या असतात. 16,108 कूलर, 16,108 फ्रीज. बाकीचा तर थाट वेगळा छोटा. ते काकटलं ते त्याला काय म्हणते ते त्याला वारकाचं झोपट म्हणायची गुन्हा सांगा. त्या भानगडीत सोडून द्या. म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याच्याकडे शिकते. म्हणून त्याची पुन्हा बरोबरी करायची. गिरी गोवर्धन येणे काय ताकद आलो. आणि लोक म्हणतो त्याला 16,000 होत्या आम्ही 2 केल्या तर कसं कसं कसं. महाराज इमानदार मला गाठ पडल्यास बरेच म्हणले दीपक बाबा तुमचं नाही बरं आहे. मला खाऊन तुम्ही मन सुखी भाग पडत ते पडत गुपगुबीत. नाही तर बरेच महाराज मला म्हणाले तुमचं लई चांगलं आहे महाराज. म्हणलं गाडी गेल्यास कळालं का आधी कळालं नाही का म्हणलं. महाराज खरं सांग का विनोद म्हणून बोलत मला काही मित्र येते भेटायला. मित्र मला म्हणतात महाराज मी म्हणलं कुठे गेला. मला देवीच्या पाया पडा. मी त्याला म्हणलं घरची देवी सभा. हा विनोद नाही. मग दादा 108 16,100 ऐका काय त्याचं सामर्थ्य असेल. म्हणून तुकोबरा म्हणतात त्याच्या चरित्राचा उच्चार करा. आचार करायचा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू त्याच्या चरित्राचा करा. 500 वर्ष झालं पण मंदिरच झालं. चांगल्या गोष्टीला दम आहे. भगवान के दरबार देर आहे लेकिन ऐका विनोद नाही. याच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. थोडक्यात सांगतो देवाचं चरित्र नसतं वाचन जरी उच्चारलं पवित्र होईल. चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम देव भक्त आले नाम देव. कीर्तीचे उत्तम चरण रथ जळती दोषाचे
पाप महापाप केलं पाप कोणतंही पाप असू द्या त्याचं चरित्र नुसतं ऐकलं उच्चारलं तर जातंय पण त्याचं चरित्र आगाध आहे. दीपक महाराज देवाचं चरित्र जन्माला येण्याच्या अगोदर लक्ष्मीशी बोले मला वाटतं एकच चित्र दिसाल बदलला कसं काय गुळ द्यायचं का गुळ गुळ देतो उठायचं नाही तेव्हा ऋषिकेशी कौंढल्यपुराशी जावे तुम्ही झोपा आधर्म झाला फार सोसविना भार मताता काय सांगाव महाराज. भगवान अवतार केव्हा घेतो जप जप होई धर्म येता येताही त्याला भवती भक्ता राखे. देवाचा अवतार केवळ तुमच्या माझ्यासाठी आहे. देवाने विचार केला माझा अवतार याच्यासाठी आहे. दीपक महाराज त्याचा अवतार बी होतो. त्याला गोकुळात जाता बी त्याला चोऱ्या करता बी थोड्या करता लगेच मोठा होता मंत्र लहान व्हायचा त्याच्याकडे सगळं काही आहे. मग देवाने विचार केला माझा अवतार याच्यासाठी आहे. सगळ्याचे चिरे पाहिले सगळ्याला विचारलं का रे घरी दही दूध तूप लोणी गोपाळाने सांगितलं देवा सगळं आहे पण ढेरीला मिळत आणि डेअरीला गेल्याशिवाय राहा. सगळ्या महिला शिरमधल्या आहेत घरी काही गाई म्हशी फिरणाऱ्या गाई म्हशी माहिती आहे की तुम्ही दुसरीकडे जाता आता ती गाय आहे काही विरोध नाही वरवा लावलेला असते कशाचा तरी काही बाया घरी मंथन करून लोणी दूध साय आणि खरं सांगा मच्छिंद्र मामा त्यांचं दुधावर प्रेम आहे का दुधाच्या साईवर विमान द्या खरं सांगा साई पडत या काय मी एका गावात कीर्तनाला गेलो तिथं बाबा असा टेका देऊन बसलो टेका दुधावर साय आली हिजे लागला ती लेकरू बघायला असं माहीत कोणाला पाणी सुटलं होतं आताही सुटले ती लेकरू म्हणू लागलं मम्मी साय 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 खाऊ नाही माय ताप येत्या म्हणलं घरच्यातल्या करणं ताप येत्या बोरा तर झटकाची लई प्रेम हो इमानदारीनं लई प्रेम कसं सांगितलं देवा सगळं आहे घरी ताकाची येत ना म्हणे ढेरीला मिळत मग देवाला सांगितलं आता टाईम होत आलाय लई भानगडी करण्यापेक्षा चला चोरी करायची घरं पाहुनी नवविधा आता एक रूपक आहे चोरी करण्यासाठी निघाले जिकडं तिकडं सुळसुळाट सुटला काही गवळी पण लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे राहावे काय राहावे आवरी आवरी आपुला येतो मुझ्या घराशी धमकावी तो लेकी सुनाशी यशोद्यावर यशोदा म्हणली 5 वर्षाची माझी बाळगी अंगणी माझ्या तिळगी कालक्यात घेता तुम्ही लपून याचा भौरागी आणि घेता शार तुम्ही 12 घरच्या तुम्ही 12 गलीच्या तुम्ही 12 तालुक्याच्या तुम्ही 12 जिल्ह्याच्या एकच जिल्ह्या एकच मालामध्ये असेल पकडा आणि घेऊन या एक खतरा होती बाबा तिचं नाव चंद्रा काकू तिने चष्मा घातला ती म्हणायची कृष्णमाया घरी तर ये तंगड हत मोडी ती बाबा श्रीकृष्ण सांगितलं लवकर लवकर घर नंबर घ्या
टाइम झाला, भोका लागल्या, डिलिव्हर झालंय. घर नंबर घेतला, रात्री 12 वाजता गेले. आबा दही दूध तूप लोणी काय होतं ते खाल्लं. जुन्या काळातली गवळण गवळी आता दोघं झोपलेले, दोघांच्या दाढीची गिरीची गाठ होय पतात नाही. आणि जुन्या काळातल्या गवळणी पाटे 4 वाजता उठायच्या. किती वाजता? आताच्या उठल्या तर उठल्या नाही तर तुमचीच वेगळी पुढा आधी घी मायबाप पेशी ना घरी झोप. जुन्या काळातल्या गवळणी पाटे 4 वाजता उठायच्या. गवळण उठाय गेली, घात मारलेली पतात नाही. मस्त हो दिया मात गवळी म्हणून लागलं भातापणाला, तुला काय खाणं झालं का खा. झटका बसला, गवळी बाजू गवळी म्हणला बाबो गेलो रे. आता काही खरं बरं का पिता कापना तुटता बाई कौना से सोडते ना यशवंती पाडत तुझा कुठवर सोसली सरियानी धावली पाय पाय केली कणनी. सरियानी धावली पाय दाढी कमी जुन्या काळात दिसताना दाढी त्या गोसायला काही असतात तशा. दाढीची निरीची गाठ बांधली, सुटता सुटना कापता सुटता झडता. जाऊ द्या, खरं सांगा विजय दादा, ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटना. साध्या ब्राह्मणानं इकडून तिकडं मारी ती शांत बस तुगं झेला खाणं लागते. ते कसं आहे आबा, कीर्तनातले माणसं भरणीतलं लोणचं हलवावं लागतं, नाही तर बुरा पडले कीर्तन करायला कळायला पाहिजे. इजी पडले फवार हाणायचा काही झाड होते कसे काय सांगू लागलं. गाठ 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 आता खरं सांगा इजेदारा माझ्याकडे बघा, हार उत्तर घाला. ब्राह्मणानं मारलेली गाठ. आता हात गतीर भरता प्रभू जेणे हे ईश्व तण मारलेली कवा सुटा. दोघाचा मोर्चा घरात दमानच दमानच. आता गवळी मजासारखं इतकं आणि गवळण हुच आमच्या आजीदारासारखी अशी. गवळी इतकं दोघाचा दमानच. गवळण गिरक्या मारली आणि गवळी दाढी बरोबर. जुन्या काळात गोसाई लय खतरा होते. आता आबा गोसाई, जुन्या काळातली गोसाई लय खतरा. आताची लय नमुना आहे. आताची इळभर मागती आणि संध्याकाळी माशा धरते. आताच्या हातात पिटी बघा, आताची येत नाही हाताची पिटी. नाहत नाहत नाही कुठं नाहत नदीला नाहत बाबा जन्मले उखंड्या गाणगा पुरा पुन अक्कल पोटाकड बाबाले या पोटाकड
आणि ह्या बाया बाबा 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 काय घेता गहू घेता का हा हा बाबा तांदूळ घे येऊन साडे घे साडी जमलं तर बाबा साडी गुंडाळू शकतो म्हणजे सगळ्या उसाला तिकडं आहेत नाही भुईमुंगाला आता तुम्हाला डुकर घुसाली इकडच्या साड्या तिकडं चाल्यात बघा गोसाई असं काही खरं म्हणलं खानदानी गोसाई मार ते गोसाई घुसलं दोघाचा मोर्चा घरात चंद्रा काकू यो गोसाई आला आता काय घर ते म्हणला कृष्णाला काय म्हणला का हा टंगडत मोडी हेतनच केले म्हणला आता त्याच्याकडे गेल्याशिवाय सुटत सुटत आता जावं तरी कसं हिड पाठी माग आणि ट्राली पुढं दमान सहल दमान सहल दमान सहल दोघाचा मोर्चा निघाला असे बारकाली पोरं काय होती ते पोरं म्हणू लागली दाढी गेली जिंदाबाद दाढ़ी गिनी जिंदाबाद दाढ़ी गिनी जिंदाबाद मोटाले पोरं म्हणायचे चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं गवळी म्हणला इज्जत घातली रे आता लग्नात काही मजा राहिली देवाला काय कळत नाही आबा न सांगता तुम्हा कळ येते न सांगता कडे अंतरीचे भूत देव चतुर चतुरातो देवाला कळाला मोर्चा यालाय म्हणून भगवान परमात्मा ईश्वराच्या कडेवर आहे तो मोर्चा मोर्चा यशोदा म्हणजे असा उलटा मोर्चा कधी बघा हिड पाठी मागता पुढं यशोदा म्हणजे कृष्णा कलियुगात असंच होणार आहे हिड पिऊनच उड्या मारणार आहे आणि ट्राल्यात फेटे बांधणार आहे तेव्हापासून हे चकट फेटे आलेत बघा हातपासून नाही देवानं पाहिल्याबरोबर संदेशाच्या सुटल्या तुकामध्ये सोडिल्या गाठी दिली मिठी यशोदेला कळालं एक वाजत गेलाय आणि तू पाहिल्याबरोबर गाठ सुटली तुझ्याशिवाय गाठी कुणी मारीत गाठी कुणी मारीत 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 हातात काठी घेतली अरे तो फड्याला पकडो माझी बा अरे तो फड्याला पकडो माझी बा हाती ठेवून या काठी शिकविते भगवान म्हणू लागले आई नको ग आई नको आई माझ्या मारू नको नाही नाही म्या पाहिली माठ माझी मा माती खातोस माती खातोस उद्या किती खाची उद्या साडा पातून खातो उद्या साडका खायची तुला काय करायचं काय खायचं बस 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 काय खायचं बस 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 बसलं बघा भगवान परमात्मा सांगितलं आई आता काही करणार नाही थोड्या करणार नाही आता तोऱ्या करणार नाही आता काहीच करणार नाही म्हणजे सदीला सांगितलं रिकाम बसायचं बसायचं जुन्या काळात गाई राखणे ही शाळा होती हातात काठी दिली खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी हातामध्ये काठी चारित शेधे सावळा सावळा जग जेठी ये राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी मोधने चारावया जातो मार्गी भेटली भगवान परमात्मा गाई चालण्यासाठी गेले आता गाई कोणत्या तुका म्हणे तू आता राख म्हणे रे ही खरी गाय आहे दीपा बाबा आणि ज्याच्या मन ताब्यात आहे ज्याच्या त्यालाच काला काढतो सुटत आले आता ज्याच्या मन ताब्यात आहे तिथं काला आणि ज्याच्या मन ताब्यात नाही तिथं कालो आहे कालवा काला वेगळा आणि कालवा वेगळा म्हणून ऐका भगवान परमात्म्याने सांगितलं देवानं सांगितलं तुका म्हणे आता तुकोबरा म्हणता तुका म्हणे आता राख तू म्हणे रे सगळ्या गायी एकत्र केल्या नुसत्या गायी एकत्र नाही खेळ खेळले हमामा पोरा हमामा हमामा पोरा
मांडीला लगोरी दुबक तिबक लिपू दांडू चेंडू असे होतो तू हमामा लपंडा सुरू कवडे हे जुने खेळ होते. आता एकच खेळ राहिला इलेला क्रिकेट. आऊट 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 बाप आऊट झाला, माय आऊट घर आऊट झालं, एकच बोंबला आहे आऊट आऊट. अरे मर्दानी खेळ होते इटू दांडू चेंडू लगो हे जुने खेळ खेळ खेळता जमली झाली आता येळ म्हणती अनाशिदोर्या. सगळ्यांच्या सुद्धा एकत्र केल्या. त्या टायमाला भगवान परमात्मा सांगितले माझी आहे नाहीतरी घरा तुकोबरानं अशा भायावरी केल्या. हे देवा अरे वा असं हा दीपक बाबा अशा भायावर सारल्या तुका म्हणे हरी माझे कोणी नाही असू द्या घरी नका करू दुरी. नानोबाराय देखील होते नानोबाराय म्हणू लागली कानोबा तुझी भंगटी लागली आमाशी काढली. बस सगळ्याच्या सुधीरा एकत्र केल्या. काला 3 प्रकारचा आहे. खडके सोडी आल्या आजीचा धै काला घारे घारे का म्हणे काला कोटे अभेद वैकुंठ तो आईशे का कवळ काही आश करीती देखोनी वाळवंटीचे काला पिता नाही. ऐका काला मृत्यू लोकात आहे. कुठं आहे मृत्यू लोकात आहे. म्हणून 700 वर्षापूर्वी तुका म्हणे वाळवंट बरोबर नीट कटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान रान गोपाल. जो ज्ञानोबरायनं काला केला तो काला आज आपल्या गावात होतोय. जीव ब्रह्माचं ऐकी या नाम खरा काला, जीवाशिवाचं मिलन या नाम खरा काला. ऐका दही लाहीचं मिश्रण या नाम खरा, देव भक्ताचं मिलन या नाम खरा काला. हा काला आज आपल्या गावात होतोय. गावकरी मंडळीला तरुण मंडळीला महिला मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. एक वाक्य बोलतो माझ्याकडे लक्ष द्या. आज महाप्रसाद कोणाचा आहे तुमचाच आहे का आता मामा म्हणलंस काय शेलार मामा कालेच्या महाप्रसादाची मानकरी सुभाष. आता कोणी का असणार ज्यांना सप्ताह 7 दिवस मदत केली आहे त्यांना भगवान परमात्मा 10 हातानं मदत केल्याशिवाय त्याचा स्वभाव आहे. मृतभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला ऐका मिळाला नाही पण सडळ हाताने मदत करी जा. थोडक्यात बोलतो महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे गुरुजन मंडळी ह्या सप्त्यात आहेत हे तुमचं भाग्य. सुभाष बाबा असतील आमचे आबा असतील हे इकडे उभा राहिलेले सर्व गुरुजन आणि आज विशेष उपस्थिती आमचे दीपक महाराज त्यांची लाभली म्हणून एक बार जोऱ्या टाळी वाजवा असल्या. महाराज तुम्ही सगळे हात तरुण तुम्ही सगळे हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोऱ्यात वाला भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला भगवान परमात्मा आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्याला पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. तिसरी गोष्ट घरातले मायबाप सांभाळा मायबाप सांभाळा. महिला मंडळ ती माझ्या आईसारखे आहेत माझ्या बहिणीसारखे आहेत. खरा काला सांगतो ज्याला मायबाप कळाले त्याला खरा काला मिळाला. सकाळी तीर्थाची माझ्या आईसारख्या तुम्हाला जर राग आला तर दक्षिणा देऊन शिवाय देत जायचं. दीपक बाबा हेच लई उलट आहे हो. खात्यात इथलं महाराज फोन करतात हल्लो म्हणणे
कशी आहे सासू झटका येऊन मिली पत्ता लागा नाही. अरे इमानदारीनं तुम्ही सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आई बापाची पाय धुवून पिल्याशिवाय जैशी करली वैशी जगी जीवनाचे सार गावे गावी सत्वर जैशी जाते कर्म तैसे कुंडली ज्ञानदेव श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरु जोग महाराज श्री गुरु मोतीराम महाराज गुरुवर्य मारोतराव महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर 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 ज्ञानेश्वरा लवकर या. हा तिथे ना असा ते कुणी इकडे घेऊया होता होता सिंगेला
आषाढी कार्तिकी भक्तजननी चंद्रभागी माझे सागर मातृका होय मुक्ती विश्वासी नामदेव देव देव पांडुरंगा रुक्माई जन्म जन्म तुझा वार करे खंड प्रेमाचा करो चंद्रभागी स्नान तुला मागे वार करे मागणे ते एक तुझ प्रतीक आहे पांडुरंगा या संताशी निरवी हिची मज आणि तुझे काय न मागो तुझ तुका मने आता उदार तो या
श्री ज्ञानदेव